नमस्कार, सुरेखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण मुगाची डाळ आणि ह्या भाज्या वापरून मस्त अशी पौष्टिक एक रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. ही रेसिपी केल्यावर तुम्ही सकाळच्या नाश्त्याला करू शकता, मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता. मुलं खूप आवडीने खातील आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर अशी ही पौष्टिक रेसिपी आज आपल्याला कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी 1 वाटी भिजलेली मुगाची डाळ घेतलेली आहे. थोडी पत्तागोबी घ्यायची, 1 कांदा घ्यायचा, 1 टमाटर घ्यायचं, 1 शिमला मिरची आणि 1 काकडी घेतली. आणि आपल्याला काकडी आणि पत्तागोबी यामधली थोडीच घ्यायची आहे. काकडी अर्धी घ्यायची आणि पत्तागोबी त्यामधली जेवढी पाहिजे तेवढी घ्यायची. तर आता हे टमाटर आपण बारीक चिरून घेऊया. सर्व भाज्या आपल्याला अशा बारीक चिरून घ्यायच्या आहेत. पत्तागोबीसुद्धा आपल्याला मस्त अशी बारीक चिरून घ्यायची आहे. यामधली जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच घ्यायची. तर इथं मी काकडी घेतली होती 1 पूर्ण, तर त्याची साल काढून घेतली. तर ही काकडीसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. इथं मी सर्व ह्या भाज्या अशा चिरून घेतल्या. यामध्ये तुम्हाला आणखी काही भाज्या टाकायच्या असतील तर तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तर आता मिक्सरचं भांडं घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची. थोडं पाणी टाकायचं आणि ही डाळ मिक्सरला वाटून घ्यायची आहे. तर बघू शकता अगदी बारीक अशी वाटून घेतलेली आहे. एकदम डाळ आपली मस्त स्मूथ अशी वाटून झाली. तर ही डाळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे. थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकून मिक्सरचं भांडं असं इसळून घ्यायचं. आणि मी इथं 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. जेवढी आपण डाळ घेतली तेवढंच यामध्ये बेसन घेतलेलं आहे. अर्धी वाटी मी इथे फक्त पाणी वापरलेलं आहे. जसं लागलं तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं. तरी मी इथं आणखी 1 वाटी पाणी घेतलं आणि जसं पाणी लागेल तसंच टाकायचं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, नाहीतर बॅटर आपलं पातळ होऊन जाईल. तर बघू शकता अशा पद्धतीचं हे बॅटर ठेवायचं आहे. तर साधारणपणे मी 1 वाटीला 1 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर ह्या भाज्या आपल्याला सर्व यामध्ये टाकून घ्यायच्या. तर आता ह्या सर्व भाज्या आपण बारीक कट केलेल्या टाकून घेऊयात. सर्व भाज्या या मिश्रणामध्ये टाकून घेतल्यावर यामध्ये काही आपल्याला मसाले टाकायचे आहे. त्यासाठी मी इथं अर्धा चमचा हळद घेतलेली आहे. 2 चम्मच तिखट टाकायचं, 1 चमचा धना पावडर टाकायची आहे, 1 चमचा जिरा पावडर टाकायची. इथं मी पूर्ण जे छोटा मसाल्याच्या डब्यामध्ये चमचा असते त्या चमच्याने इथे सर्व मसाले टाकून घेतलेले आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि 1 चमचा कस्तुरी मेथी घेतलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची. तर आता ह्या सर्व भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे. तुम्हाला यामध्ये जास्त भाज्या वाटत असतील तर तुम्ही भाज्या कमी जास्त करू शकता किंवा डाळ जास्त घेऊ शकता. बॅटर थोडं घट्ट झालेलं आहे. तर यामध्ये आणखी आपण अर्धी वाटी पाणी टाकणार आहोत. तर असं करत आपल्याला पाणी टाकायचं. एकदम पाणी टाकायचं नाही. जसं वाटेल तसं आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण आपण याचे थालीपीठ करणार आहोत. त्यामुळं यामध्ये जसं बॅटर आपल्याला थालीपीठला लागणार आहे तसं बॅटर आपण करून घेणार आहोत. घट्ट, पातळ. तर मी इथं अशा पद्धतीचं हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. तर आता गॅसवर तवा ठेवायचा आहे. मी इथे लोखंडी तवा ठेवलेला आहे. यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि त्यावर थोडं पाणी टाकायचं आहे आणि एका कपड्याने हे छान असं पुसून घ्यायचं आहे. पाणी टाकून स्वच्छ तवा करून घ्यायचा. तर आणखी पाणी टाकायचं आणि बघू शकता असं हे करून घेतल्यावर लोखंडी तव्यावर सुद्धा डोसे किंवा थालीपीठं मस्त अशी निघतात, म्हणजे याला चिटकत नाहीत. तर अशा पद्धतीने करून घ्यायचं आणि याच्यावर तेल टाकून घ्यायचं आहे. पूर्ण तव्याला मी इथे तेल लावून घेतलं आणि यावर आपल्याला हे बॅटर टाकून मस्त असं पसरवून घ्यायचं आहे. तर बघू शकता असं गोल आकारामध्ये आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं. तुम्हाला हे पातळ किंवा जाड असं जसं हवं तसं तुम्ही हे बॅटर यावर पसरवून घेऊ शकता. तर बघू शकता इथं मी मस्त असं पातळसर असं करून घेतलेलं आहे आणि थोडासा वरचा भाग सुकला की मस्त यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे किंवा नाही तेल टाकलं तरी हे सहज असे निघतात. तर बघू शकता मस्त आपला हा डोसा किंवा थालीपीठ व्यवस्थित असं निघलेलं आहे आणि मस्त असं दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तर बघा आपलं हे थालीपीठ मस्त झालेलं आहे किंवा तुम्ही डोशाच्या तव्यावर सुद्धा हे करून घेऊ शकता. इथे मी दुसरं सुद्धा करून घेत आहे.
तर वरतून मस्त असं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. तर तुम्ही असे छोटे छोटे सुद्धा करून घेऊ शकता. तर अगदी मध्यम गॅसवर आपल्याला हे मस्त असे करून घ्यायचे. एकदम दोन्ही बाजूनी तुम्हाला प्लेन करायचे असतील तर असे ओलसर पलटवून घ्यायचे. एक साईड झाली की दुसऱ्या साईडने लगेचच आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे. असे ओलसर पलटवल्यावर वरचा भाग असा खरबड येत नाही, मस्त चोपडा येतो. तर अशा पद्धतीने मस्त असे थालीपीठ असे करून घ्यायचे आहे. तर सर्व थालीपीठ आपण असेच करून घेऊया. तर बघू शकता हा वरचा भाग मस्त असा चोपडा आलेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकता. तर असे इथे मी सर्व थालीपीठ करून घेतलेले आहे. तर अतिशय पौष्टिक असे थालीपीठ आपले तयार झाले. तुम्ही हे मुगाचे आणि सर्व भाज्या वापरून केलेले मुलांच्या डब्यामध्ये देऊ शकता किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकता. सकाळी नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता किंवा संध्याकाळच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही हे आहारामध्ये घेऊ शकता. तर असे हे पौष्टिक मुगाचे थालीपीठ आपले मस्त तयार झाले. अशा पद्धतीचे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.